आज तुम्हाला शिळ्या पोळ्या ज्या उरलेल्या आहेत त्याचा एक युनिक नाश्ता कसा करायचा ते सांगते. ह्या पोळ्या घ्यायच्या, त्याचे असे बारीक बारीक कैचीने असे छान असे लांब लांब काप करायचे. काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण हे बारीक काप म्हणजे केले की खूप सुंदर दिसतात. नंतर तेल गरम करायचं कढईमध्ये छान, आणि त्यामध्ये ते टाकायचे आणि त्याला मंद आचेवर ते ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. अगदी कलरच अगदी छान ब्राऊन आला पाहिजे असे येईपर्यंत तळून घ्यायचे. आता हे बघ ब्राऊन कलर आलेला आहे. आपण आता कढईतनं काढून घ्यायचे याच्यावरती. आता पहिले मी काढलेले त्यावरतीच आपण हे आता काढून घेणार आहोत. एकदम क्रिस्पी झालेले आहे ते आता छानपैकी. माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा व मध्ये माझा नाश्ता तुम्हाला कसा वाटला हे अवश्य सांगा. आता सुरुवातीला आपण यामध्ये टाकणार आहोत चाट मसाला. 1 चमचाभर चाट मसाला आपण टाकला. त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत मीठ, आणि त्यानंतर आपल्याला तुम्ही बेसिक मसाले आणखी काही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि यामध्ये तुम्ही लिंबूही पिळू शकता, पण तो टिकत नाही, मग तो ताबडतोब खावा लागतो. त्यानंतर टाकलं मी 1 चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आपण त्यानंतर टाकणार आहोत यामध्ये काळे मीठ, म्हणजे त्याची चव एकदम छान लागते. आणि मग हे सगळे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. आता हे मिक्स केल्यावर तुम्ही लिंबू पिळले तर तुम्ही ताबडतोब खाण्यासाठी एक सुंदरसा नाश्ता आहे. पण हे असे जर कालवले तर हा नाश्ता 8 दिवसही टिकतो, खराब होत नाही, आणि मुलांसाठी हेल्दी पण आहे. एक प्रकारचे कुरकुरे आहेत हे. तुम्हाला कसे वाटले मला अवश्य सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व कमेंट करा.